महापिता शहाजीराजेंच्या समाधीवर साधं छप्परही नाही। ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी ही खंत व्यक्त केली आहे। समाधीची अवस्था पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल असंही ते म्हणाले। कर्नाटकात शिमोगा जवळ होजिगिरी खेड्यात शहाजीराजेंची समाधी आहे। सगळ्याच राजकीय पक्षांचं महापित्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी खंत विश्वास पाटील यांनी व्यक्त केली। विश्वास पाटील यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून या भावना व्यक्त केल्यात। त्यांची एक्स पोस्ट नेमकी काय आपण पाहूया। शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि महाराष्ट्र या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत। त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही। ती दुरावस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल। गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा महागुरु शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती। एवढंच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्राही संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः लिहिली होती। नुकताच मी कर्नाटकात जाऊन आलो। शिमोगा या शहरापासून 1 तासाच्या अंतरावर असणाऱ्या होजिगिरी गावाच्या खेड्यात जिल्हा दावणगिरी शहाजीराजांच्या समाधीस्थळाला भेट दिली। 23 जानेवारी 1664 ला याच परिसरात राजांचा घोड्यावरून पडून अपघात झाला। इथंच महानिर्वाण झालं। आज फक्त 21 गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राजांची अत्यंत छोटी एकाकी अशी समाधी दिसते। एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातली आईवडिलांची समाधी सुद्धा यापेक्षा खूप चांगली असते हो। जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा सर्वच राजकीय पक्ष इकडे देतात, पण शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडवणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्रानं साफ दुर्लक्ष केलंय।